जे अभ्यास करत नाही, जे ध्यान करत नाही, त्यांची इंद्रिय शीतल होत नाही. इंद्रिय शीतल कशाच्या माध्यमातून होतात? तर ज्यावेळेला आपण ध्यान करतो त्यावेळेला आपल्या आतमध्ये असलेल्या परमात्म तत्वाचं ध्यान करतो आपण. म्हणून तुकोबाराय काय म्हटले? देव पाहावायशी गेलो आणि देवच होऊन ठेवलं. म्हणजे काय? देव मी बघायला गेलो म्हणजे देव बघायला म्हणजे काय? कुठे तीर्थाला गेले का तुकोबाराया? तुकोबाराया तीर्थक्षेत्राला गेले का देव बघायला? देव कुठे शोधला त्यांनी? देव त्याने आतमध्ये शोधला. आणि तुकोबाराने लिहून ठेवलंय की तुका म्हणे लक्ष लक्षणी अंतरी तोच वारकरी पंढरीचा. म्हणजे आतमध्ये लक्ष ठेवायला सांगितले तुकोबाराने. आणि आपण कुठे पळतो? आपण बाहेर पळतो. मग पळू नाही का? तर ज्यांना नाही करत त्यांनी करा. पण ज्याने, म्हणून गुरु कशासाठी करायचा असतो? जीव शिवाचं ऐक्य करून घेण्यासाठी गुरु करायचा असतो. आणि म्हणून योगाभ्यास दिलेला आहे. योग हा फार महत्त्वाचा आहे. योग म्हणजे काय? तर योग म्हणजे जीवाचा ना शिवाचा मिलन. जीव तत्व आणि परमात्म तत्व हे एकत्र येणं, एकामेकामध्ये एकामेकांचं मिलन होणं आणि तिथे अष्टसात्विक भाव होणं, अंतःकरणाची स्थिती कृष्णमय होणं, त्याला योग म्हणतात. आणि तो योग, म्हणून अर्जुना तू योगी हो आणि आतमध्ये असलेल्या विषयांबरोबर युद्ध कर. म्हणून देव पाहावायशी गेलो आणि देवच होऊन ठेवलं. म्हणजे काय? तुकोबाराय देव शोधायला गेले का कुठे? नाही. ते जाऊन काय करायचे? तर ते जाऊन भंडाऱ्या डोंगरावर बसायचं आणि आपल्या देवावर अभिषेक घालायचं, आपल्याच अंतरीचा अंतरात्म्याशी एकरूप व्हायचं. तुम्ही पण तेच केले, आपण पण तेच करायला पाहिजे. संतांनी सर्व तेच केलेलं आहे. संतांच्या मार्गावर कोणीही जात नाही. मी नेहमीच म्हणतो का? तर कोणीही ध्यान करत नाही. आणि जिथं ध्यान नाही तिथे ज्ञान भरपूर असेल पण आत्मज्ञानाचा लवलेश नसेल. कारण आपण ज्या ठिकाणी ध्यान करायला पाहिजे, ज्या ठिकाणी परमात्मा आहे त्या ठिकाणी आपण ध्यानच करत नाही. आपला अंतरीचा अंतरात्मा हाच आपला ईश्वर आहे. अंतर्देव म्हणजे आतमध्ये असलेला परमात्मा हाच आपला ईश्वर आहे. आणि त्याला शोधण्यासाठी केलेले प्रयत्न म्हणजे पूजा आहे. अंतर्मुख बरं का? अंतर्मुख जोपर्यंत होत नाही, कोणीच अंतर्मुख होत नाही जगामध्ये. जो तो आपला जातो श्रवणाला, श्रवण केला की घरी येतो, माहिती जमा करतो. माहिती जमा करून आपल्याला भगवंताशी एकरूप होता येणार नाही. हजारो पुस्तकं वाचली, सगळे 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराणं जरी वाचली तरी पण आपल्याला परमात्मा भेटायचा असेल तर वाचून परमात्मा भेटत नाही. परमात्मा भेटायचा असेल तर परमात्मा तत्वाशी एकरूप व्हावं लागेल. तुम्हाला त्या परमात्म्याचं ध्यान करावं लागेल. ध्यान केल्यानंतर तुमच्या आतमध्ये तो परमात्मा प्रवेश करणार आहे. तुमचे सगळी दरवाजे तुम्हाला उघडे करावे लागतील. सप्तचक्र भेदन म्हणतात. काय म्हणतात? 7 चक्रच आपल्याकडे. हे 7ही चक्र प्रकाशमान आहेत. पण ती प्रकाशमान करण्यासाठी आपल्याला त्या चक्रांवरती अभ्यास करावा लागेल. आणि ते चक्रच आपल्याला प्रकाशमान झाले की आपला अंतरीचा अंतर्देव, अंतरीचा अंतरात्मा हा स्वयंभू आपल्याकडे असल्यामुळे त्याला तो स्वयंप्रकाशी आहे. आणि आपल्याला त्या स्वयंप्रकाशितात स्वयं असलेल्या आत्मदेवाचं आपल्याला काय मिळतो? आपल्याला शक्ती मिळतो. आणि त्याला म्हणतात कुंडलिनी जागृत. कुंडलिनी जागृत म्हणजे काय? सप्तचक्र भेदन, 7ही चक्रांना प्रकाशमान करणं, त्याला म्हणतात कुंडलिनी जागृती. आणि म्हणून ज्ञानोबाराया आता 47व्या श्लोकामध्ये आत्मसंयम योग, ध्यान योग किंवा ज्याला अभ्यास योग म्हणतात, आणि 47व्या श्लोकामध्ये आपल्याला ज्ञानोबाराया सांगतात, आगा योगी जो म्हणजे तो देवांचा देव जाणीजे आणि सुख सर्वस्व माझे चैतन्य तो. बघा, या ओळीमध्ये अखंड 6व्या अध्यायाचा सार ज्ञानोबारायाने आणलेला आहे. आगा योगी जो म्हणजे तो देवांचा देव जाणीजे. बघा, देवांचा देव
सगळ्या देवांचा देव, म्हणून भगवान शंकराला महादेव म्हणतात. सातत्याने ध्यानामध्ये असायचा तो. म्हणून पार्वतीने प्रश्न केलेला आहे, बघा तुम्ही देवादिदेव, तुम्ही कोणाचं ध्यान करता? तर म्हणतो आहे ना एक. मग त्याचं मला सांगाल का कोण आहे तो? मग ज्या दिवशी भगवान शंकराच्या मनात आलं आणि त्यांनी ते पार्वतीला ते नाम दिलं आणि त्या नामाच्या माध्यमातून पार्वतीला ते ज्ञान झालं. पण पार्वतीला देताना मच्छिंद्रनाथांनी पाण्यामध्ये असलेल्या माशाच्या पोटामध्ये मच्छिंद्रनाथांनी ऐकलं. मग तिथून ते परंपरेने ज्ञानोबारायापर्यंत आलं आणि तिथून आपल्यापर्यंत आलेलं आहे ते. आणि म्हणून ज्ञानी जो म्हणजे तो देवांचा देव जाणी, देवांचा देव आहे तो, सगळ्या देवांचा देव. आणि सुख सर्वस्व माझे चैतन्य तो, आणि सुख सर्वस्व आणि सुखाचा आगर आहे तो. म्हणून म्हणतात की नाही सर्व सुखाचे आगर बाप रखमा देवीवर, सर्व सुखाचे आगर आहे. म्हणजे भांडार आहे सुखाचा, पण तो कुठं आहे? आपल्या आतमध्ये आहे. सुखाचा भांडार आपल्या आतमध्ये आहे आणि आपण सुख शोधतो कुठे? बाहेर. भेटेल का आपल्याला? ज्या जागेवर वस्तू आहे, वस्तू म्हणजे आपला अंतरीचा अंतरात्मा, ज्या जागेवर आपला अंतरीचा अंतरात्मा आहे तिथे आपण ध्यान केलं नाही आणि आपण त्याला बाहेर शोधत बसलो, सापडेल का आपल्याला तो? वस्तू आतमध्ये आहे. म्हणून तुका म्हणे लक्ष लक्षुनी अंतरी, आतमध्ये लक्ष ठेवला तुकोबाराने. किती स्पष्ट लिहिले तुकोबाराने. तुका म्हणे लक्ष लक्षुनी अंतरी, आतमध्ये जो लक्ष ठेवून राहील तोच वारकरी. त्यालाच वारकरी म्हणतात, पंढरीचा. आणि आपण काय करतो? जाऊ दे, आता जास्त बोललो तर लोकांना राग येईल, कारण लोकांकडे ह्या क्रिया नाही. ज्ञानेश्वरी नीट वाचा काय लिहिले बघा. हे ज्ञानोबारायांच्या मुखातून आलेले शब्द आहेत. सच्चिदानंद बाबांनी ते लिहिलंय, ज्ञानोबारांनी सांगितले. आणि सच्चिदानंद बाबाला त्यांनी काय केलं तर मृत्यूच्या मुखातून आणलं परत. सच्चिदानंद बाबा गेले होते, म्हणजे मेले होते, पण त्यांना जिवंत करून त्यांच्याकडनं ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरी लिहून घेतली. म्हणजे काय कमालीची जादू नाही का ज्ञानोबारांनी केली? मेलेल्या माणसाला जिवंत करून त्यांनी लिहिली ज्ञानोबारांची बघा. आणि निर्जीव भिंत चालवली, रेड्या मुखे वेद वदवले. असं कोणी आहे का मला सांगा सत्पुरुष? एवढी किमया करणारा जगात कोणी पुरुष आहे का? आपल्या समोर ज्ञानोबा आहेत आणि आपण ते टाकून काय करत बसलोय? आपण स्वतः मृत माणसाला घोषित केला होता सच्चिदानंद बाबाला, त्याला जिवंत करून त्यांच्याकडून लिहून घेतली. आहे का कोणाची शक्ती एवढी? म्हणून योगी यांची माऊली आहे. आणि ती ज्ञानेश्वरी टाकून आपण काय करत बसलोय? आणि तिचा आपण अर्थबोध घ्यायला पाहिजे, बोध. म्हणून आगा योगी जो म्हणजे तो देवांचा देव जाणीजे. योगी कोण आहे? देवांचा पण देव आणि सुख सर्वस्व माझे चैतन्य तो. आणि तो कसा आहे? सुख सर्वस्व माझे, म्हणजे सुखाचा भांडार आहे. आणि केवळ माझा प्राण, चैतन्य म्हणजे प्राण. आपला प्राण कसा आहे? चैतन्य स्वरूप आहे. आणि प्राण काय? येत नाही आणि जात नाही. चैतन्य असतच असे सर्व काळ. तो चैतन्य आहेच. आपण जरी गेलो तरी आपल्यातला चैतन्य जात नाही. याच्या आधी आपण होतो, आजही आहोत, याच्या नंतर पण आपण आहोत. आपण कुठंच जाणार नाही. फक्त देह येतो आणि जातो. पाण्यावरती पाणी तिथंच आहे, समुद्राचं पाणी तिथंच आहे, पण आलेले बुडबुडे कितीतरी येतात आणि कितीतरी जातात. तसं तो चैतन्य, तो परब्रह्म आहेच. त्याच्यावरती आलेला हा देहरूपी बुडबुडा निघून जातो. सोपा उपाय आहे आणि सोपा अर्थ आहे. चैतन्याच्या तत्वावर अनेक जीव येतात आणि जातात, निर्माण होतात, पण चैतन्याला काहीही होत नाही.
परमात्मा असतचे असे सर्व काळ. आणि म्हणून काय लिहिले की आणि सुख सर्वस्व माझे चैतन्य तो. आणि आपण जर साधन करता करता जर त्या चैतन्य तत्वाशी मूळ चैतन्याशी आपण एकरूप झालो आणि चैतन्यामध्ये आपण विलीन झालो तर पुढे लिहिले त्याने की तुम्हीच परब्रह्म आहात. म्हणून देव पाहावाशी गेलो आणि देवच होऊन ठेवलो. इथं त्याचा अर्थ लागतो बरं का. त्या चैतन्याला मी शोधायला गेलो, आतमध्ये असलेलं आत्मचैतन्य मी शोधत 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 त्याच्याशी एकरूप झालो आणि देहभाव पूर्ण माझा निघून गेला आणि मी आत्मतत्वाशी एकरूप झालो. त्याला म्हटले देव पाहावाशी गेलो आणि देव होऊन ठेवलो. नाहीतर तुम्ही समजणार की आम्ही पंढरीला गेलो, गाणगापूरला गेलो, तुळजापूरला गेलो आणि त्या देवांना बघून आपण देव झालो. अजिबात नाही बरं का. तुम्ही स्वतःच देव आहात. आपण प्रत्यक्ष परमात्मा स्वरूपच आहोत, पण आपण त्या परमात्मा स्वरूपाला विसरलोय आपण. आणि ते परमात्मा स्वरूप दाखवणारा सद्गुरू जोपर्यंत आपल्याला भेटत नाही. दुधामध्ये दही आहे की नाही मला सांगा, दुधामध्ये लोणी आहे की नाही, दुधामध्ये तूप आहे की नाही, पण त्याला प्रक्रिया आहेत ना. तसं आपल्यामध्ये परमात्मा आहे ना, आम्ही परमात्मा स्वरूपच आहोत, पण ती प्रक्रिया आपल्याला माहीत नाही आणि आपण नाही तेच करत बसलोय. आपण तूप काढायचा तर दुधाकडे बघत बसलोय. आपण दुधाकडे बघून तूप होईल का? तसं आपण त्या परमात्मा तत्वाला आपण शोधलंच नाही, परमात्मा तत्वाशी आपण एकरूप झालोच नाही, तर आपण देव होऊ का? तसं दुधामध्ये तूप आहे पण त्याला प्रक्रिया आहेत. तसं आपण परमात्मा स्वरूपच आहोत, पण आपण त्याच्याशी एकरूप होत नाही, त्या प्रक्रिया करत नाही. त्या प्रक्रिया मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाथ, विशुद्धी, आज्ञाचक्र आणि ब्रह्मरंध्र चक्र, सप्तचक्र भेदन केल्यानंतर आपल्याला त्याची अनुभूती येते, त्या चैतन्याची अनुभूती येते. आणि सर्वस्व माझे, सुख सर्वस्व माझे चैतन्य तो. तेत भजता भजन भजावे, हे भक्ती साधन जे आघवे, तो मीच झालो अनुभवे अखंडित. आता ज्ञानोबराया या 483व्या ओळीमध्ये सांगतात, त्याच्या ठिकाणी भजन करणारा, बघा काय सांगतात, त्या चैतन्याशी आपण एकरूप झालो की भजन करणारा आणि ते भजन करण्याची क्रिया आणि ती भज्य वस्तू, ध्येय ध्याता ध्यान. ध्येय काय? परमात्म्याला प्राप्त करणं. ध्याता जो ध्यान करतो तो, आणि मधली अवस्था ते ध्येय ध्याता. ध्येय ध्याता ध्यान, मधलं ध्यान. ह्या तिन्ही अवस्था ज्या वेळेला बाद होतील, भजन करणारा विसरून जातो स्वतःला. आणि भजन क्रिया मधली जी क्रिया आहे भजनाची, त्या परमात्मा तत्वापर्यंत, त्या चैतन्यापर्यंत नेणारी जी क्रिया आहे, ती क्रिया पण बंद पडते. आणि भज्य वस्तू आपण त्या भज्य वस्तूशी एकरूप झालो. भजन करता करता त्या भजनानंदामध्ये आपण त्या परमात्मा तत्वाशी एकरूप झालो भजन करता करता, आणि आपल्या देहाचा विसर पडला आणि ही तिन्ही त्रिपुटी मावळून जाते. भज्य वस्तू, भजन करणारा आणि भजन क्रिया सगळ्या बंद पडतात. आणि त्यावेळेला त्रिपुटी, ध्येय ध्याता ध्यान त्रिपुटी वेगळा, सहस्त्रदळी उगवला सूर्य जैसा, हजारो किरणांनी सूर्यप्रकाश पडावा एवढा लख प्रकाश आपल्या आतमध्ये पडतो. आणि त्यावेळेला आपल्याला अनुभूती येते, त्यावेळेला आपल्याला आत्मसाक्षात्कार होतो. आणि त्या अवस्थेला गेल्यानंतर आपण देव पाहावाशी गेलो आणि देवच होऊन ठेवलो अशी अवस्था होते. आणि ती ज्ञानोबरांची, तुकोबराची, श्रीपाद बाबा, रामदास बाबा, पांडुरंग देवेकर बाबा यांची स्थिती झाली आणि म्हणून ते देव झाले. बघून दर्शन होऊन देव नाही होत बरं का. त्या प्रक्रिया आहेत, त्या प्रक्रिया समजून घ्या. इथं ज्ञानोबराने स्पष्ट लिहिलं की नाही, त्याच्या ठिकाणी भजन करणारा, भजन क्रिया, भज्य वस्तू ही भक्तीची त्रिपुटी, त्याच्या अनुभवाने मीच झालो. लिहिलं की नाही, मीच झालो. हा अनुभव घेतला की मी ध्यानाला बसलो आणि त्या परमात्म वस्तूला प्राप्त करण्यासाठी मी ध्येय ठेवला मनामध्ये. आणि ध्येय आणि ध्याता याच्यामधला जो ध्यान आहे,
ह्या तिन्ही त्रिपुटी म्हणजे तिन्ही वस्तू मावळून गेल्या आणि मी त्या परमात्म तत्वाशी एकरूप झालो आणि सहस्त्रदले उगला आणि माझ्यामध्ये लख प्रकाश पडला. हजारो किरणांनी प्रकाश पडला, एवढा प्रकाश पडला. आणि परमात्मा कसा आहे? प्रकाशमान आहे. परमात्मा कसा? चैतन्यमान आहे. परमात्मा अनाहत नाद आहे. या सगळ्या क्रिया ज्या आहेत, ह्या क्रिया आपल्याला श्री गुरु आपल्याला प्रत्यक्ष अनुभवाला आणून देतात आणि म्हणून ते आपले श्री गुरु असतात. मग तया आम्हा प्रीतीचे स्वरूप बोली निर्वचे, ऐसे नवे गातो साचे सुभद्रापती. हे सुभद्रापते, मग त्याच्या आणि माझ्या प्रीतीचे स्वरूप वर्णन करता येत नाही. मी आणि देव एकरूप झालो, मग देवाच्या प्रीतीचं वर्णन करता येईल का? असे समज. तो म्हणजे प्रत्यक्ष मीच, आपणच देव झाला. आपणच परब्रह्म स्वरूप झालो. मग आपण सांगायला उरू का? हे सांगायचं ज्ञानोबरायनं. देव म्हणता, राम म्हणता, रामची होईजे. म्हणजे ते साधन करता करता, नाम जपता जपता आपण ज्ञानस्वरूप अवस्थेमध्ये आपणच आपल्या देहाचा विसर पडतो. आणि देहाचा विसर पडला आणि आत्मतत्वामध्ये आपण एकरूप झालो, आत्मचैतन्याशी एकरूप झालो, तर आपण सांगायला उरतच नाही. हे त्यांना सांगायचं. हे सुभद्रापते, मग त्याच्या आणि माझ्या प्रीतीचे स्वरूप वर्णन करता येत नाही. भगवंताच्या प्रीतीचे आणि माझे वर्णन करता येत नाही. म्हणून काय लिहिलंय? हृदय हृदय एक झाले, ये हृदयची ते हृदय घातले. म्हणजे हृदय हृदय एक होतो. आपलं हृदय आणि भगवंताचं कृष्ण परमात्म्याचं हृदय आणि अर्जुनाचं हृदय एक झालं. आता एक झाल्यानंतर सांगायला कोणी? तिथं कोणीच नाही. हृदय हृदय एक झाले, ये हृदयची ते हृदय घातले. आणि द्वैत न मोडता आपण ऐसे केले. अर्जुनाला काय केलंय त्याने? गीतेमध्ये द्वैत तसंच ठेवलं, पण अर्जुनाला आपल्यासारखं केलं. कारण द्वैत जर सांगितलं असतं, द्वैत जर मोडून टाकलं असतं म्हणजे, आणि अर्जुनाला आपल्यासारखं केलं असतं भगवंताने, तर त्याला गीता सांगता आली असती का? गीता सांगताच आली नसती. गीता तिथेच थांबली असती. आणि म्हणून त्यांनी द्वैत न मोडता आपण ऐसे केले. द्वैत तसाच ठेवला. म्हणजे अर्जुन ऐकणारा आणि कृष्ण परमात्मा सांगणारा हा भाव भगवंताने ठेवला तिथे. आणि तो भाव जर त्यांनी काढून त्याला अर्जुनाला आपल्यासारखं केलं असता, तर गीता ग्रंथ तयारच झाला नसता. आणि म्हणून भगवंतानी काय केलेलं आहे? हृदय हृदय एक झाले, ये हृदयची ते हृदय घातले. भगवंताचं हृदय आणि अर्जुनाचं हृदय एक झालं. आणि आपल्या हृदयातलं ज्ञान त्यांनी काय केलं? अर्जुनाच्या हृदयामध्ये. तसं सद्गुरू काय करतात? आपल्या हृदयातलं ज्ञान ते साधकाच्या हृदयामध्ये काय करतात? हृदयामध्ये आपल्या हृदयातलं ज्ञान साधकाच्या हृदयामध्ये ते घालतात. आणि मग दोघांचं हृदय एक होतो. जे काय आम्ही तुम्हाला इथून सांगतो ते तुम्हाला का कळतो? तर तुम्ही सातत्याने ऐकता, आत्मचिंतन करता. जे काही शब्द सद्गुरू कृपेने माझ्या मुखातून निघतात ते तुमच्या हृदयामध्ये प्रवेश करतात. हळूहळू प्रवेश करता करता प्रत्येक ओवीचा, प्रत्येक शब्दाचा अर्थ तुम्हाला हळूहळू कळत जाईल. प्रकाशमान एकदम होत नाही माणूस, बरं का? प्रकाशमान व्हायचा असेल तर हळूहळू होतो. एकदम प्रकाश होत नाही. सूर्य काय एकदम डायरेक्ट उगवतो का? बघा तुम्ही असं बघितलं कधी का की सूर्य डायरेक्ट वरती आला आकाशामध्ये? असं बघितलं कधी? मग सूर्योदय जर हळूहळू हळूहळू प्रत्येक सेकंदाला हळूहळू वरती येतो आणि मग संपूर्ण जगाला प्रकाशमान करतो, तर आम्ही थेट आपल्याला प्रकाश पडेल का? मग सद्गुरू काय करतात? हळूहळू 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 ढाले ढाले तुम्हाला प्रकाशमान करतात. ब्रह्मज्ञानाच्या उपदेशातून हळूहळू तुम्हाला प्रकाशित करतात. श्रीगुरू असतात ते. एकदम प्रकाशमान होत नाही. बोध दिला की लगेच तुम्हाला त्याचा अनुभव येतो का? नाही अनुभव येत. का लगेच येत नाही? कारण तुमचं अंतःकरण, प्रत्येकाचं अंतःकरण मलिन आहे. माणसाचं अंतःकरण मलिन असल्यामुळे त्यांना लगेच त्या बोधाचा अनुभव येत नाही. मग ह्याला काय करावं लागेल?
तर हळूहळू हळूहळू आपल्याला आपलंच अंतकरण आपल्याला त्या नामाच्या माध्यमातून आपलंच अंतकरण आपल्याला शुद्ध करावं लागेल. आणि जसं जसं आपलं अंतकरण शुद्ध होईल तसं तसं ज्ञान सूर्य आपल्या आतमध्ये प्रकाशमान होईल. आणि एकदा का त्या ज्ञान सूर्याचा प्रकाश आतमध्ये पडला की तुम्हाला ज्ञानेश्वरी सहज वाचता येईल, साधना सहज करता येईल, देव तुम्हाला सहज होता येईल. तुकाराम महाराजांना एकदम हे ज्ञान मिळालं का? नाही ना. बाबाजी आपले सांगितले नाम मंत्र दिला रामकृष्ण हरी. माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे. कधी केला? माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवारच्या दिवशी तुकोबाराने अंगीकार केलेला आहे. तसं जोपर्यंत तुम्ही अंगीकार करत नाही या नामाचा तोपर्यंत ज्ञान कसं होईल? ऐकणं म्हणजे ज्ञान नाही. तुकोबाराने स्पष्ट लिहिले की नाही, माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे. म्हणजे काय केलेलं आहे? बाबाजी चैतन्याने त्याच्या डोक्यावर हात ठेवलेला आहे या मुहूर्तावर माघ शुद्ध दशमीला. तसं जोपर्यंत डोक्यावर हात ठेवणारा गुरु मिळत नाही आणि तो गुरु प्रकाशमान असला पाहिजे, गुरुकडे ती विद्या असली पाहिजे, राजविद्या राजगुह्य योग. कुठलाही गुरु आपल्याला प्रकाशमान करणार नाही. म्हणून आधी केले मग सांगितले, आधी केले मग सांगितले. आधी तो प्रकाशमान झाला गुरु आणि मग तुम्हाला प्रकाशमान करा. आधी त्याची कुंडलिनी जागृत, स्वतः तो स्वयंभू त्याची कुंडलिनी जागृत असेल तर त्याला पुढच्या लोकांची कुंडलिनी जागृत करता येईल. आणि त्यांच्याकडे ते नसेल तर कसं काय होईल? ते नाही होणार ते. म्हणून आधी शिकून जो शिकवे तोची पावे श्रेष्ठ पदवी, गुंतल्या लोकांस उगवे विवेके बळे. आधी शिकून जो शिकवे, आधी तो त्या परब्रह्म तत्वाशी एकरूप कसं व्हायचं, मूलाधार चक्रापासून ब्रह्मरंध्रामध्ये जाऊन स्थिर कसं व्हायचं, या आधी जो शिकलेला असतो गुरुकडून, आधीच शिकून जो शिकवे, आधी तो प्रकाशमान झालेला आहे, चिदाकाशापर्यंत पोहोचलेला आहे मूलाधारपासून, तोच तुम्हाला प्रकाशमान करू शकतो. आधी शिकून जो शिकवे तोची पावे श्रेष्ठ पदवी, गुंतल्या लोकांस उगी विवेकी बळे. गुंतलेले सगळे विषयांमध्ये गुंतलेल्या लोकांना बाहेर कसं काढता येईल? तर या योगाच्या माध्यमातून बाहेर काढता येईल. ऐकून नाही बरं का, ऐकून तुम्हाला विषयांची माहिती होईल, पण त्या भगवंताच्या भजनाच्या माध्यमातून जे चैतन्य, जे प्रकाश, जे नाद ब्रह्म तयार होईल, त्या नाद ब्रह्माच्या, त्या चैतन्याच्या माध्यमातून आपल्याला ब्रह्मरंध्रात जाऊन स्थितप्रज्ञ अवस्था प्राप्त करून घेता येतो. म्हणून ब्रह्मज्ञानाविना उपदेश म्हणून विशेष. ब्रह्मज्ञानाचाच उपदेश पाहिजे तुम्हाला, तरच तुम्ही ब्रह्म होऊ शकता. परब्रह्म तत्वाशी एकरूप करण्याची जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेला काय म्हणतात? त्या प्रक्रियेला ज्ञान म्हणतात. मग तया आम्हा प्रीतीचे स्वरूप बोली निर्वचे, ऐसे नव्हे गा तो साचे सुभद्रापती. हे सुभद्रापती, मग त्याच्या आणि माझ्या प्रीतीचे स्वरूप वर्णन करता येत नाही. बघा, हृदय एक झाल्यानंतर मग त्याच्या प्रीतीचे वर्णन करत, म्हणजे प्रीती म्हणजे त्याचं प्रेम, भगवंताचं प्रेम, त्याचं वर्णन देखील आपल्याला करता येणार नाही. कारण आपण भगवंताशी एकरूप झालो, देव पाहाशी गेलो आणि देवच होऊन ठेवलो. आता देव मी झालो तर देवाचं वर्णन करायला कसं काय आपण, कुठल्या तोंडाने आपण करणार? कारण देव कसा आहे तर देव अनिर्वाच्य आहे, वाचेने सांगता येत नाही. तो देव अनुभवाची वस्तू आहे, अनिर्वाच्य. शेवटचं ब्रह्म कोणतं आहे? अनिर्वाच्य ब्रह्म आहे. शब्द ब्रह्म, खम ब्रह्म, सगुण ब्रह्म, निर्गुण ब्रह्म, अनुभव ब्रह्म, तदाकार ब्रह्म, चैतन्य ब्रह्म
आणि शेवटचं ब्रह्म आहे कोणतं? अनिर्वाच्य. म्हणजे वाचेनं सांगता येण्यासारखा परब्रह्म नाहीये, तो अनुभवण्याची वस्तू आहे. आपल्याला सांगतात की नाही, साखर 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 कशी आहे? तो गोड आहे. गोड म्हणजे काय? गोड म्हणजे गोड, त्याच्या पुढे काय शब्दच नाही, गोड, संपला. मग आपल्याला गोड आहे जर गोड आहे याचं वर्णन आपल्याला करायचं असेल, मग तो माणूस काय बोलेल तुम्हाला? साखर गोड आहे. कशी गोड आहे? तो बोलेल गोड आहे. कशी गोड आहे? तो बोलेल एक काम करे, घे ना तू खा, खा म्हणजे तुला माहित पडेल. तसं परब्रह्म अनुभवण्याची वस्तू, सांगण्याची वस्तू नाही. साखर खाल्ल्यानंतर तिचा अनुभव येणार आपल्याला. तसं परब्रह्माशी एकरूप झाल्यानंतर आपल्याला त्याची अनुभूती येणार आहे. आणि ती अनुभव म्हणजे परब्रह्म आहे. अनुभव हा एक ब्रह्म आहे, लक्षात ठेवा. वाचा तुम्ही चतुर्दश ब्रह्म ज्ञान कोणाचा? रामदास स्वामींचा चतुर्दश ब्रह्म वाचा. त्याच्यामध्ये दिलंय, पहिला त्यांनी लिहिले की शब्द ब्रह्म, त्याच्यानंतर शब्द ब्रह्म, मितिकाक्षर ब्रह्म, सगुण ब्रह्म, निर्गुण ब्रह्म, तदाकार ब्रह्म, अनिर्वाच्य ब्रह्म, त्याच्यानंतर अनुभव ब्रह्म, त्याच्यानंतर चैतन्य ब्रह्म. हे सगळे 14 ब्रह्म आहेत. आणि ते 14 ब्रह्मापैकी अनिर्वाच्य ब्रह्म आहे. ब्रह्म वाचेने सांगता येत नाही, याचा अर्थ ब्रह्म आपल्याला स्वतःला ध्यानाला बसून आपल्या आतमध्ये असलेल्या त्या परब्रह्म तत्वाशी एकरूप झाल्यानंतर अनुभव ब्रह्म आहे. आणि तो अनुभव लोकांना सांगणं, आलेले अनुभव मी तुम्हाला सांगतो. आम्ही कुठे वाचन केलं नाही बरं का ज्ञान. माझ्या आयुष्यामध्ये कोणतीही कादंबरी आम्ही वाचलेली नाही, कुठलाच ग्रंथ वाचलेला नाही आम्ही. पण आलेले अनुभव तुम्हाला ज्ञानवरांच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगतो. कुठलाच आम्ही शास्त्र वाचलेले नाहीत बरं का. पण आता पहिल्यांदा वाचतो ज्ञानेश्वरीने. आम्ही हे का सांगतो? अनुभवातून सांगतो. जे ज्ञानवरांना अनुभव आले तेच अनुभव आपल्याला येतात, तुम्हा आम्हाला येतील. आणि म्हणून देव पाहावाशी गेलो आणि देव होऊन ठेवलो, असं संतांनी लिहिलंय. हे सुभद्रापती आहे. मग त्याच्या आणि माझ्या प्रीतीचे स्वरूप वर्णन करता येत नाही, तर असे समज की तो म्हणजे प्रत्यक्ष मीच. बघा, भगवंत सांगतो तो म्हणजे मीच आहे. मीच होऊनी पांडवा करीती माझी सेवा. भगवंतच होऊन आपल्यामध्ये आतमध्ये येतो आणि सेवा करतो देवा. मीच होऊन पांडवा करीती माझी सेवा. नवल तो पाहावा, नवल आहे. आणि हा अनुभव कोणाला येत नाही महाराज. ह्या अनुभवासाठी तर सगळं आहे. ज्ञानेश्वरी ह्या अनुभवासाठी आहे. ज्ञानेश्वरी अनुभव देणारी वस्तू आहे, अनुभव देणारा ग्रंथ आहे. आणि आपल्याला सगळे ग्रंथ अनुभव देणार आहेत. पण लोकांना अनुभव नाही तर काय सांगणार? ते वाचतात आणि सांगतात, वाचतात आणि सांगतात. 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराणे जरी वाचली तरी भगवंताचं ज्ञान होत नाही. भगवंताचे ज्ञान होण्यासाठी भगवत स्वरूपाशीच एकरूप व्हावं लागेल, त्याशिवाय ते ज्ञान होत नाही बरं का. भगवंताशी एकरूप म्हणजे आपल्या अंतरीच्या अंतरात्म्याशी अंतर्देव, अंतर्निष्ठ तितकेच तरले, म्हणजे आतमध्ये तुम्हाला जावं लागेल. आणि अंतर्निष्ठ झालो आपण, अंतरीच्या अंतरात्म्यावर प्रेम करा, त्याचं भजन करा, त्याशिवाय आपल्याला ज्ञानेश्वरी कळणार नाही. म्हणजे अनुग्रह आणि प्रबोधाचं चिंतन व्हायला पाहिजे. तया एकवटली या प्रेमा जरी पाडे पाहिजे उपमा, तरी मी देहतो आत्मा हेही होय. आता बघा पुढे काय सांगितलंय, जशा अशा रीतीने जे प्रेमाचे ऐक्य झालेले असते त्याच्या तुलनेला उपमा पाहिजे असली तर मी देह नव्हतो माझा आत्मा, याशिवाय दुसरी उपमा नाही. म्हणजे भजन करता करता भगवंत म्हणतो अर्जुनाला की मी त्याचा देह होतो आणि तो भक्त माझा आत्मा होतो. म्हणजे सांगा आता कुठे गेली स्थिती, परिस्थिती, भजनाची परिस्थिती कुठे गेली सांगा? तुम्ही राहिले का? मी देह झालो, त्या साधकाचा मी देह होतो भगवंत म्हणतो, आणि तो माझा आत्मा होतो. काय होतो? तू माझा आत्मा होतो. मग आता तो माझा, जर साधकच आपला आत्मा झाला भगवंताचा, आता तो सांगायला उरला का? मला सांगा. साधकच आत्मा झाला देवाचा, देह त्याचा निघून गेला, देहभाव निघून गेला आणि आत्मतत्वाशी एकरूप झाला. म्हणजे
राम म्हणता रामची होईजे यज्ञ पावला पावले. पावला पावलाला बरं का राम म्हणता यायला पाहिजे. अखंड चिंतन विठोबाचं पाहिजे. आणि ही सगळी जी साधना आहे त्या साधनेला योग साधना म्हणतात. म्हणून भगवंत सांगतो अर्जुनाला तू योगी हो, योगी हो. म्हणजे आपल्याला सांगतो तुम्ही योगी व्हा. योग म्हणजे त्या परब्रह्म तत्वाशी एकरूप होणे, याला योग म्हणतात. जीव शिवाचा ऐक्य करून त्या ऐक्यातून त्या परतत्वाशी एकरूप होऊन सातत्याने आत्मचिंतन करणं, आत्म्याचं भजन करणं आणि त्या भजनानंदामध्ये राहणं, याला योग म्हणतात. झालेली सेवा आपले सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा रामदास बाबा पांडुरंग देवेकर बाबा यांच्या चरणी